नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे जानकी आपल्या आईसाठी खूपच जास्त टेन्शनमध्ये आहे। आपल्या आईला सुखरूपरित्या परत मिळवण्यासाठी जानकीने टोकाचा निर्णय घेतलेला असतो। डिवोर्स पेपरवरती खोटी का होईना पण सही केलेली असते। का तर इथे लताला ऐश्वर्याच्या तावडीतून सुखरूपरित्या सोडवण्यासाठी, जेणेकरून इथे ऐश्वर्याने लताला काही करू नये, तिच्या जीवाचं काही बरं वाईट करू नये, यासाठी इथे आता जानकीने ऋषिकेशला डिवोर्स देण्याचा निर्णय घेतलेला असतो। हा निर्णय जरी खोटा असला तरीसुद्धा तिने ही रिस्क घेतलेली असते आपल्या आईसाठी, आणि त्याच्यामध्ये ऋषिकेश जानकीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि दोघे जण प्लॅनिंग करून इथे ऐश्वर्याला मात देण्याचा प्रयत्न करतायत। पण प्रेक्षकांनो, इथे आता जानकीच्या समोर खूपच जास्त महत्त्वाची गोष्ट येणार आहे, आणि ती गोष्ट म्हणजे लता ऐश्वर्याच्या ताब्यामध्ये नसून मास्कमॅनच्या ताब्यात आहे। ही गोष्ट आता स्वतः मास्कमॅनने जानकीला फोन करून सांगितलेली असते की लवकरात लवकर ऋषिकेशला डिवोर्स दे आणि त्याच्यापासून लांब हो, आणि ऐश्वर्या आणि ऋषिकेशचं लग्न होऊ दे। तुझी आई माझ्या ताब्यात आहे, ती जर तुला सुखरूप हवी असेल तर तू या लग्नापासून लांब राहा, हे लग्न व्यवस्थितरित्या होऊ दे, तरच तुझी आई तुला परत मिळेल, असा खुलासा इथे आता ऐश्वर्याच्या विरोधातला स्वतः मास्कमॅननेच केलेला असतो। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता लताच्या समोर खूप मोठं सत्य आलेलं असतं। तर इथे लता ही माया आणि मास्कमॅन यांचं बोलणं ऐकते। त्यांचं बोलणं चालू असताना लताने झोपेचं नाटक केलेलं असतं आणि ती शांतपणे त्यांचं बोलणं ऐकते। तेव्हा तिला खूप मोठं सत्य समजतं की इथे ऋषिकेश आणि जानकीचा डिवोर्स झालेला आहे आणि ऐश्वर्या ऋषिकेश बरोबर लग्न करत आहे, आणि ते सुद्धा कुणासाठी, तर इथे जानकी आपल्या आईसाठी डिवोर्स पेपरवरती सही करते, जेणेकरून इथे ऐश्वर्याच्या ताब्यामध्ये लता आहे आणि तिच्या जीवाला धोका आहे, म्हणून इथे जानकीने ऋषिकेशला डिवोर्स दिलेला आहे आणि तिने ऐश्वर्या आणि ऋषिकेश यांच्या लग्नाला परवानगी दिलेली आहे। ही गोष्ट आता लताला समजते। तर प्रेक्षकांनो, खूप मोठं सत्य लताला सुद्धा समजलेलं असतं। तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश जानकीला म्हणतो की डिवोर्स पेपरवरती सही करूया। जानकी म्हणते, नाही ऋषिकेश, मी डिवोर्स पेपरवरती सही नाही करणार, मला माझी आई हवी आहे, पण तुम्हाला गमावून नाही। अहो, तुम्हाला सोडून मी कशी राहू? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, जानकी, अगं मी तरी तुझ्याशिवाय राहणार आहे का? डिवोर्स पेपरवरती सही करायची आहे ना, मग आता ती सही खरी करायची, हेच कशाला हवं आहे? आपण डिवोर्स पेपरवरती खोटी सही करूया। तेव्हा जानकी म्हणते, काय, पण ही खोटी सही आपल्या अंगाशी आली तर? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी, असं काहीही होणार नाही आहे। आपण दोघांनी डिवोर्स पेपरवरती आपल्या आपल्या खोट्या सह्या करायच्या, जेणेकरून त्या व्हॅलिडच धरल्या जाणार नाही, कारण त्या आपल्या खऱ्या सह्या नाहीच आहेत। त्याच्यामुळे आपण आता खोट्या खोट्या सह्या करूया, असं इथे ऋषिकेशने जानकीला सांगितलेलं असतं। तेव्हा जानकी ऋषिकेशचं ऐकून पेपरवरती खोटी सही करते। आणि प्रेक्षकांनो, इथे आता मास्कमॅनला सारंगने आशीर्वाद बंगल्याच्या बाहेर बघितलेलं असतं। ज्या वेळेला मास्कमॅन आशीर्वाद बंगल्याकडे बघत असतो आणि सारंगला ऐश्वर्याचा इतका राग आलेला असतो, कारण ती ऋषिकेश बरोबर लग्न करत असते, जानकी ऋषिकेशचा संसार उद्ध्वस्त करते। ही गोष्ट जेव्हा सारंगला कळते तेव्हा सारंग आता सुरी घेऊनच ऐश्वर्याला मारायला आलेला असतो, आणि तेव्हाच त्याने इथे आता बंगल्याच्या बाहेर मास्कमॅनला बघितलेलं असतं, आणि त्यामुळे ही गोष्ट त्याने आता पोलिसांना आणि सौमित्राला सांगितलेली असते की आपल्या बंगल्याच्या बाहेर मी एका मास्क घातलेल्या माणसाला बघितलं, एका मास्कमॅनला बघितलं, आणि मला पूर्णपणे खात्री आहे की हा माणूस ऐश्वर्याचाच आहे। हाच माणूस आहे जो ऐश्वर्याला तिच्या या प्लॅनमध्ये मदत करतोय, असं आता स्पष्टपणे सारंगने पोलिसांना सांगितलेलं असतं। त्यानंतर प्रेक्षकांनो, सगळ्या गोष्टी आता समोर आलेल्या असतात। तेव्हा सारंग म्हणतो, हा मास्कमॅन कोण आहे ना, त्याला लवकरात लवकर पकडलं पाहिजे।
तेव्हा इथे आता जानकी डिवोर्स पेपरवरती सही करून जेव्हा ते एनवलप बघते तर त्याच्यामध्ये एक हार्ट शेप असतो आणि त्याच्यावरती गुणिले केलेला असतो. तेव्हा इथे जानकी म्हणते, ऋषिकेश हा सिम्बॉल बघा ना, हा तुम्हाला ओळखीचा वाटत नाही आहे का? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, हो ओळखीचा तर वाटतोय. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश या सिम्बॉलचा आणि माझ्या भूतकाळाचा काही संबंध तर नसेल ना? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं आता कुठे संबंध जोडतेस, आता काही नाही आहे. म्हणजे मला नाही वाटत या सगळ्याशी तुझ्या भूतकाळाचा काही संबंध असेल. तेव्हा जानकी म्हणते, नाही ऋषिकेश, तरीसुद्धा मी ऐश्वर्याला जाब विचारणार. मला असं वाटतंय ही तीच व्यक्ती आहे जी ऐश्वर्याला मदत करते. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता ऐश्वर्या म्हणते, ऋषिकेश जानकी काय झालं, डिवोर्स पेपरवरती सही केली का? हे बघा, डिवोर्स पेपरवरती सही केली असेल तर ते पेपर मला द्या, कारण लवकरात लवकर मला लग्नाची तयारी सुरू करायची आहे. एकदा का डिवोर्स पेपरवरती सही झाली की मग आपलं लग्न होईल आणि मग लगेचच लताबाईंना मी जानकीच्या स्वाधीन करेन, असं ऐश्वर्या म्हणते. तेव्हा जानकी म्हणते की तुला आताच हे डिवोर्स पेपर मी देणार नाही आहे. आधी तू मला सांग, हे डिवोर्स पेपर तुला कुणी तयार करून दिलेत गं? कुणाकडून घेतलेस तू तयार करून? कोण वकील कोण आहे तुझा? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, हे जानकी तुला काय करायचं आहे? ते पेपर मला कुणी दिलेत, का दिलेत, मी तुला काहीही सांगणार नाही आहे, कळलं ना? कारण मला माहिती आहे तुम्ही सगळेजण कसे आहात. तुम्ही लगेच हे लग्न मोडायलासुद्धा कमी करणार नाही, मागे पुढे बघणार नाही आणि मग मला असं अगदी दुधात पडलेल्या माशीसारखं बाजूला उचलून फेकून द्याल, बरोबर ना? हाच प्लॅन आहे तुमच्या सगळ्यांना. त्यामुळे मी आता डिवोर्स पेपर मला कुणी दिले, कुणी तयार करून दिले, कुणाकडून घेतले, एकाही प्रश्नाचं उत्तर मी देणार नाही आहे. तुम्ही लवकरात लवकर ते डिवोर्स पेपर माझ्या हातामध्ये द्या. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता मास्कमॅनने ऐश्वर्याला फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की लवकरात लवकर मला डिवोर्स पेपर हवे आहेत. डिवोर्स पेपर तर मी घेईनच, पण त्यानंतर प्रॉपर्टीचे पेपरसुद्धा हवे आहेत. तेव्हा ऐश्वर्याने त्याच्याकडे थोडा वेळ मागून घेतलेला असतो आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता मास्कमॅनने तो वेळ ऐश्वर्याला दिलेला असतो. तो म्हणतो की आता डिवोर्स झाल्यानंतर जानकी एकटी पडेल आणि मला तेच हवं आहे. त्यानंतरला तू डिवोर्स पेपर मिळव आणि मला निवांत दे. मला त्या सगळ्यांना रस्त्यावरती आणायचं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो मास्कमॅन इथे आता स्पेशली जानकीकडूनच बदला घ्यायला आला आहे. त्याचा जानकीवरतीच राग आहे. त्यानंतर इथे आता हा जानकीचा भूतकाळ आहे, पण तो आता ऐश्वर्याचा वर्तमान व्हायला वेळ लागणार नाही प्रेक्षकांनो. कारण जानकीला जरी ती व्यक्ती त्रास द्यायला आली असली तरीसुद्धा ऐश्वर्याच्या गुंडांना त्या मास्कमॅननेच मारलेला आहे आणि लताबाईचा जीव वाचवला आहे. आणि लताबाईंना त्याने टॉर्चर केलेलं नाही आहे, मारलेलं नाही आहे. लताबाईंना एका अशा घरामध्ये ठेवलं आहे जिथे लताबाईंना सगळ्या सुखसोयी दिलेल्या आहेत. उलट तिला खाण्यापिण्यापासून ते अगदी कपड्या लत्त्यापर्यंत सगळं काही लताबाईंना दिलं आहे. त्याच्यामुळे हा मास्कमॅन ऐश्वर्यासारखा तरी निर्दयी नाही आहे, हे मात्र नक्की. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता जानकी म्हणत असते, ऐश्वर्या सांग ना, कोण आहे हा माणूस, कुणाकडून पेपर घेतलेस? ऐश्वर्या म्हणते, मी नाही सांगणार तुला, काहीही सांगणार नाही, ही गोष्ट तू लक्षात ठेव. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी जाऊ दे ना, अगं तुला माहिती आहे ना ही कशी आहे, ही कधीही सुधारणाऱ्यातली नाही आहे, देऊन टाक तिला पेपर. तेव्हा प्रेक्षकांनो ऐश्वर्याकडे ते पेपर दिलेले असतात, पण जानकी आता ऐश्वर्यावरती लक्ष ठेवून असते. तिला बघायचं असतं की जानकी हिने आता ऐश्वर्याला दिलेले डिवोर्स पेपर ऐश्वर्या कुणाला जाऊन देते, हे जानकीला बघायचं असतं. आणि म्हणूनच जानकी ऐश्वर्यावरती लक्ष ठेवून असते आणि तिने सारंगला सौमित्राला सांगितलेलं असतं की आपल्याला आता बंगल्याच्या बाहेर थोडं लक्ष ठेवायचं आहे. मागच्या पुढच्या बाजूला कुठेतरी ऐश्वर्या त्या मास्कमॅनला भेटत असते, कारण त्या मास्कमॅनला मी सुद्धा घराच्या बाहेर बऱ्याचदा बघितलेलं आहे आणि सारंगने सुद्धा बघितलेलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता ऐश्वर्यावरती जानकी लक्ष ठेवून असते. डिवोर्स पेपर कुणाला द्यायला जाते हे ती बघत असते. तेव्हा ऐश्वर्या रात्रीच्या अंधारामध्ये त्या मास्कमॅनला भेटायला येते आणि म्हणते, हे घ्या डिवोर्स पेपर, जानकी आणि ऋषिकेश यांनी याच्यावरती सही केलेली आहे. तेव्हा इथे आता मास्कमॅन म्हणत असतो की चला, एक काम तरी तुला धड जमलेला आहे, नाहीतर तुझा नवरा जो तुला आत्तापर्यंत बिंडोक वाटायचा ना, तो तुझ्यापेक्षा कितीतरी हुशार होता. खरं तर बिंडोक तू आहेस असं मला वाटत होतं, पण आता एक काम तरी तू नीट केलेलं आहेस. डिवोर्स पेपरवरती ऋषिकेश जानकीची सही घेतलीस. आता जानकी ऋषिकेशला तोडणं अजूनच सोपं होईल, तुझ्यासाठी सुद्धा आणि माझ्यासाठी सुद्धा.
त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता ऐश्वर्याला खूप आनंद होतो की चला बाबा, फायनली कायद्याने आता लग्न करायचं असेल तर ऋषिकेश जानकीचा डिवोर्स होणं गरजेचं होतं. तो तर झाला आहे. तेव्हा जानकी तिथे आता येते आणि म्हणत असते की वा, म्हणजे तुम्ही दोघेजणं मिळून आम्हाला छळताय तर. बरोबर ना ऐश्वर्या, यांनीच तुला डिवोर्स पेपर तयार करून दिले असतील नाही का? तुम्ही इथे माझ्या भूतकाळातला बदला वगैरे घ्यायला आलात की काय? सांगा, भूतकाळातला बदला घ्यायला आलेत? माझी आई तुम्ही मला परत द्याल कशावरून? हे लग्न झाल्यानंतर म्हणजे आता डिवोर्स तर मी तुम्हाला दिला आहे. माझा आणि ऋषिकेशचा डिवोर्स करून ऐश्वर्या लग्न करेल आणि जर माझ्या आईला परत नाही केलं तर? बरोबर ना? माझ्या आईला परत नाही केलं तर मग मी काय करायचं? तेव्हा प्रेक्षकांनो तो व्हिडिओसुद्धा खोटा होता जो ऐश्वर्याने दाखवला होता. मग जर ऐश्वर्याच्या ताब्यामध्ये जर लताबाई नाही आहेत तर मग कुठे आहेत? तेव्हा जानकीला संशय आलेला असतो. जानकी म्हणत असते की नक्कीच माझी आई ह्या माणसाच्या ताब्यात असेल, पण कदाचित ही गोष्ट ह्या ऐश्वर्याला माहिती नाही आहे. तेव्हा आता मला काही बोलायला नको. त्यानंतर प्रेक्षकांनो जानकी म्हणत असते की माझा तुमच्या दोघांवरती विश्वास नाही आहे. तुम्ही कोण आहात मला माहिती नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता काहीही झालं ना तरीसुद्धा ऋषिकेशला मी सोडणार नाही आहे. ऋषिकेश तुझ्याबरोबर लग्न नाही करणार ऐश्वर्या, मी ते होऊच देणार नाही. त्यामुळे इथे आता जानकी म्हणते की कशावरून मी तुमच्यावरती विश्वास ठेवू की माझी आई जिवंत आहे म्हणून? माझा ऐश्वर्यावरती आणि तुम्ही कोण आहात ना मास्कमॅन, जो माझा भूतकाळ बनून इथे आला आहे, माझा तुमच्यावरतीही अजिबात विश्वास नाही. ऋषिकेश बरोबर लग्न करून माझी आई मला परत नाही मिळाली तर? मी नाही आता असं करणार. मी माझ्या नवऱ्याला सोडणार नाही आहे. आणि ते डिवोर्स पेपर काय गं, आम्ही दोघांनीही जर नकार दिला तुझ्याबरोबर लग्न करण्यासाठी तर कायदासुद्धा काही करणार नाही. ते डिवोर्स पेपर फाडून चुलीत टाकलेस ना तरीसुद्धा चालेल, असं आता जानकी ऐश्वर्याला सांगते. ती म्हणते मला नाही फरक पडत, ऋषिकेश तुझ्याबरोबर लग्न नाही करणार. कशावरून मी विश्वास ठेवू की माझी आई तुमच्याकडे आहे? एक व्हिडिओ दाखवलात, तो सुद्धा खोटा व्हिडिओ दाखवलास तो ऐश्वर्या. तुला काय वाटतंय मला माहिती नाही आहे का सत्य? त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता मास्कमॅनला पकडण्यासाठी पोलीस वगैरे येतील म्हणून मास्कमॅन पळून जातो. तेव्हा इथे जानकी म्हणते ऐश्वर्या तुला जे काही करायचं आहे ते कर, पण मी नाही देणार तुला आता ऋषिकेश बरोबर लग्न करून. माझा नाही विश्वास तुझ्यावरती. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ऐश्वर्याचा प्लॅन फ्लॉप होणारच असतो, पण तेवढ्यातच आता जानकीला मास्कमॅन फोन करतो आणि म्हणत असतो की जानकी तुला हे लग्न आता करून द्यावंच लागेल. ऐश्वर्या आणि ऋषिकेशचं, तुझी आई माझ्या ताब्यात आहे, त्या ऐश्वर्याच्या नाही. ऐश्वर्याला माहितीसुद्धा नाही आहे की तुझी आई जिवंत आहे ते, पण मला माहिती आहे कारण तुझी आई माझ्या ताब्यातच आहे. आणि ती कुठे आहे हे मी तुला आत्ता नाही सांगणार, पण मी तुला तिचा एक फोटो पाठवतोय, ते सुद्धा आत्ताचा. त्याच्यामुळे आता तो फोटो बघ आणि खात्री करून घे तुझी आई जिवंत आहे म्हणून. ती माझ्या ताब्यात आहे, ऐश्वर्याच्या नाही. आणि ऐश्वर्याला माहितीसुद्धा नाही आहे की ती माझ्या ताब्यात आहे ते. त्यामुळे तुला जर तुझी आई सुखरूप हवी असेल ना तर ऋषिकेशचं आणि ऐश्वर्याचं लग्न होऊ दे. मी स्वतः तुझ्या आईला तुझ्या घरी आणून सोडेन, असं आता मास्कमॅन म्हणत असतो. तेव्हा इथे जानकी घाबरते की म्हणते याचा अर्थ माझी आई ऐश्वर्याच्या नाही तर ह्या माणसाच्या ताब्यात आहे आणि म्हणूनच हा माणूस ऐश्वर्याकडून आता या सगळ्या गोष्टी करून घेतोय. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता सारंगला हे सत्य समजतं. तेव्हा सारंगला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता लताबाई इथे मायाला विचारत असतात, काय गं माया, काल रात्री मला जेव्हा जाग आली तेव्हा तू माझ्या शेजारी नव्हतीस, तू रात्रीच्या वेळेला कुठे जातेस? तेव्हा माया इथे लताला थातूरमातूर उत्तरं देते. तेव्हा लताला तिच्यावरती संशय येतो की नक्कीच या मुलीची काहीतरी गडबड आहे, ही मला फसवत तर नाही आहे ना, असा मायाला संशय आलेला असतो. आणि त्यामुळे माया त्या मुलीवरती मायावरती आता लक्ष ठेवून असते. लता म्हणत असते की हिचं नक्की काय चाललं आहे, रात्रीच्या वेळेला ही नक्की कुठे उठून जाते हे मला बघायलाच हवं. त्यामुळे प्रेक्षकांनो लता इथे झोपण्याचं नाटक करते आणि माया आता नेहमीच्या वेळेवरती उठून आता बाहेर जाते आणि मास्कमॅन बरोबर बोलत असते. तेव्हा इथे मास्कमॅन लताला आता झोपलेलं बघून मायाला सांगत असतो की इथे ऋषिकेश आणि इथे जानकीचा डिवोर्स झालेला आहे, त्या दोघांनी सह्या केल्यात आणि आता इथे ऋषिकेश आणि ऐश्वर्याचं लग्न होणार आहे. त्या ऐश्वर्याने जानकीला धमकी दिली की तुझी आई जर तुला परत हवी असेल तर मग माझं आणि ऋषिकेशचं लग्न लावून दे. आणि त्यासाठी जानकीने डिवोर्स पेपरवरती
सह्या केलेल्या आहेत. तेव्हा माया म्हणते आपल्याला तेच हवं होतं, आपल्यासुद्धा हे नाटक पथ्यावरतीच पडले. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, इथे आता मायाचं आणि मास्कमॅनचं बोलणं लताने ऐकलेलं असतं आणि तेव्हा लताला कळतं की ऐश्वर्याला ही दोघेजणही भेटलेली आहेत म्हणून. खूप मोठ्या सत्याचा उलगडा हा आता लता हिच्या समोर आता माया, मास्कमॅन आणि ऐश्वर्या या तिघांचाही झालेला असतो. इथे जानकी माझ्यासाठी आता ऋषिकेशला डिवोर्स देते ही गोष्ट जेव्हा आता लताला कळते, तेव्हा लता लवकरात लवकर तिथून कसं बाहेर पडता येईल, कसं पळून जाता येईल याचा प्रयत्न करायला सुरुवात करते आणि आपल्या मुलीचा संसार वाचवण्याचा प्रयत्न करणार असते.